गोव्याला कारवारला जोडणारा उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कारवार जवळील काली नदीवरील एक मोठा पूल बुधवारी पहाटे कोसळला। बुधवारी पहाटे 1:30च्या सुमारास पूल कोसळल्याने पूल ओलांडणारा टँकर नदीत पडल्याने हा अपघात झाला। बुडालेल्या टँकरच्या वर बसून जीव वाचवणाऱ्या टँकर चालकाला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले। त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सुरक्षित आहे। या दुर्घटनेनंतर लगतचा पूलही बंद करण्यात आला असून NHAI अधिकाऱ्यांनी पुलाची मजबूती आणि स्थिरता तपासण्यास सांगितले आहे। उत्तरा कन्नड जिल्हा भूस्खलन आणि पावसाच्या नुकसानीच्या धक्क्यातून सावरत असतानाच गोवा आणि कर्नाटकला जोडणारा काली नदीवरील 40 वर्ष जुन्या पुलाला आणखी एक धक्का बसला आहे, ज्यामध्ये एक ट्रक चालक जखमी झाला आहे। ही घटना रात्री गस्तीवर असलेल्या जवानांच्या लक्षात आली आणि त्यांनी पोलिसांच्या वरिष्ठांना माहिती दिली। या पुलाच्या बाजूलाच नवा पूल उभारण्यात आला असून या नव्या पुलाच्या सुरक्षेची समीक्षा करण्यात येणार आहे। काली नदीवरील हा पूल कारवार शहराजवळ आहे। हा पूल 1983 मध्ये बांधण्यात आला होता। या पुलाजवळ प्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षण असलेला सदाशिवगड किल्ला आहे। हा पूल कोसळल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम होणार आहे। सर्व वाहतूक नव्या पुलावर वळवण्यात आली आहे। SDRFची तुकडी रवाना करण्यात आली असून नव्या पुलाला यापासून काही धोका नाही याची तपासणी केली जाणार आहे। जुन्या पुलाचे अवशेष पाण्याच्या प्रवाहासोबत नव्या पुलाला अडकण्याची शक्यता आहे। यामुळे नव्या पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।